नमस्कार, मी प्रमिल क्षेत्रे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अत्यंत रंजक आणि तितक्याच खळबळजनक घडामोडींमुळे चर्चेला उधाण आले. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यातील संबंधांमध्ये सर्व काही अलबेल नसल्याची कुजबूज आता थेट राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी आली. निमित्त ठरलंय ते देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नुकताच झालेला मुंबई दौरा आणि या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अनुपस्थिती. राजकीय विश्लेषकांच्या मते या साऱ्या घडामोडींमागे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची झालेली एंट्री कारणीभूत असल्याचं बोललं जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसांच्या महत्वाच्या दौऱ्यावर मुंबईत आले होते. या दौऱ्यात राज्यातील महायुती सरकारमधील महत्वाच्या घडामोडींवर, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खात्यांच्या संभाव्य फेरबदलांवर चर्चा होणं अपेक्षित होतं. साहजिकच अशा उच्चस्तरीय बैठकांना आणि स्वागताला राज्यातील सर्व प्रमुख नेते मंडळी उपस्थित असणं आपसुकच अपेक्षित असतं. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे जण अमित शहा यांच्या स्वागतासाठी आणि विविध बैठकांसाठी आवर्जून उपस्थित होते. मात्र या संपूर्ण दौऱ्यामध्ये सुनेत्रा पवार कुठेही पाहायला मिळाले नाहीत. अमित शहा मुंबईत असताना सुनेत्रा पवार यांनी मुंबईपासून पूर्णपणे अंतर ठेवून पुण्यातच राहणं पसंत केलं. त्या पुण्यात आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यात व्यस्त होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यास नकार दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे. अमित शहा यांनी भेट नाकारल्यामुळेच सुनेत्रा पवार यांनी मुंबईच्या दौऱ्यात जाणं टाळलं आणि त्या पुण्यातच थांबल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात. या साऱ्या मागे नेमकं काय कारण असावं याचा शोध घेतला असता एक मोठं नाव समोर येतं, ते म्हणजे प्रशांत किशोर. प्रशांत किशोर हे देशातील एक अत्यंत मोठे राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी अनेक पक्षांसाठी निवडणूक रणनीती आखली आहे आणि विशेष म्हणजे विरोधकांच्या भूमिकेतून त्यांनी भाजपच्या विरोधात निवडणुका लढवून विजय मिळवल्याचा इतिहास आहे. अशा पार्श्वभूमीवर ज्या नेत्याचा किंवा ज्या रणनीतिकाराचा भाजपच्या गोटात तीव्र विरोध मानला जातो, त्याच प्रशांत किशोर यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली राजकीय रणनीतिकार म्हणून नियुक्त केल्याची चर्चा रंगली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा प्रशांत किशोर यांच्या कार्यपद्धतीवर आणि भूमिकेवर तीव्र आक्षेप असल्याचं बोललं जातं. असं असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रशांत किशोर यांच्यासोबत हात मिळवणी केल्यानं भाजपचे केंद्रीय नेतृत्व कमालीचे नाराज असल्याचं सांगितलं जाते. अमित शहा यांच्या या नाराजीचा थेट फटका राष्ट्रवादीला बसल्याचं बोललं जात असून याच कारणामुळे दोन्ही पक्षांमधील दरी वाढल्याचं चित्र निर्माण झालंय. महायुतीमध्ये एकत्र काम करत असताना पक्षांची स्वतंत्र रणनीती आणि असे मोठे राजकीय निर्णय घेताना मित्र पक्षांशी समन्वय साधला जातोय का, असा सवाल याद्वारे उपस्थित होतो. महाराष्ट्रात आगामी काळात होऊ घातलेल्या विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आतापासूनच आपली मोर्चे बांधणी सुरू केली. पक्षांतर्गत पकड मजबूत करण्यासाठी आणि कमकुवत दुवे सांधण्यासाठी पावले उचलली जात आहेत. आगामी 10 सप्टेंबर पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत सर्व रिक्त पद भरण्याचं मोठं लक्ष ठेवण्यात आलंय. ज्या ज्या ठिकाणी राजकीय समीकरण जुळवून आणण्यासाठी किंवा परिणामकारकता वाढवण्यासाठी चेहऱ्यांमध्ये बदल करण्याची गरज भासेल, तिथे तत्काळ बदल केले जातील, अशी तयारी सध्या सुरू आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षानं आपली संघटनात्मक मोठ बांधायला सुरुवात केली, जेणेकरून कोणत्याही राजकीय परिस्थितीचा सामना प्रभावीपणे करता येईल. मात्र एका बाजूला पक्ष विस्ताराची आणि अंतर्गत बांधणीची तयारी सुरू असतानाच महायुतीमधील या नव्या अंतर्गत वादामुळे आणि तणावामुळे महायुतीचं भवितव्य आणि समन्वय कसा राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा कथित दुरावा आगामी काळात महायुतीच्या सीट वाटपावर किंवा संयुक्त रणनीतीवर कसा परिणाम करतो हे पाहणं कमालीचं ठरणार आहे. राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, कारण इथे प्रत्येक हालचाली मागे काहीतरी राजकीय गणित दडलेलं असतं. सुनेत्रा पवार यांची अनुपस्थिती आणि अमित शहा यांची कथित नाराजी ही केवळ तात्पुरती ठिणगी आहे की आगामी मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी आहे, हे येणारा काळच ठरवेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या वेगाने राजकीय समीकरण बदलत आहेत, त्यामुळे प्रत्येक पक्षाला अत्यंत सावध पावलं टाकावी लागतात. महायुतीमधील हा अंतर्गत कल पक्षश्रेष्ठी कसा हाताळतायत आणि यावर काय मार्ग काढला जातो यावर राज्यातील आगामी राजकीय स्थैर्य अवलंबून असणार आहे. तुम्हाला काय वाटतं?
प्रशांत किशोर यांना पक्षाचे सल्लागार नेमून सुनेत्र पवार योग्य करतायत का, की भाजपला वाईट वाटेल म्हणून त्यांनी आपला निर्णय वेगळा घ्यायला हवा? हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.